सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऋतुराज म्हणतो की अरे राघव, आपल्या घरातून काडी ही इकडची तिकडे हालत नाही, मग हार कसा गायब झाला आणि तू एवढा लाईटली कसा घेतोस. रेश्मा म्हणते की आपल्या घरात बाहेरची माणसं राहायला आली म्हणून आपला हा घरातील हार चोरीला गेला असेल. तेव्हा सर्वजण हे रेश्माकडे बघू लागतात, तर सिंधूसुद्धा आता रेश्माकडे बघू लागते. तेव्हा काकू म्हणते की डॉक्टर सिंधू सावंत, तुम्हाला यावर काही बोलायचं का. तर सिंधू ही सावीला प्लेट देऊन म्हणते की सावी, ही प्लेट घेऊन आतमध्ये जा. त्यानंतर सिंधू ही काकू समोर येते, तर काकू म्हणते की डॉक्टर, तुमच्याकडे पैसे नाहीत आणि पैशासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो. तेव्हा सिंधू म्हणते की काकू, माझ्यावर खोटे आरोप करण्याआधी एकदा विचार करा. तर काकू म्हणते की आरोप करत नाहीये मी, मला जे वाटतंय ना तेच बोलते मी डॉक्टर. तेव्हा इकडे मात्र अन्वीला घाम फुटलेला असतो, तर मधू म्हणते की मामी, आपण एकदा घरात हार शोधूयात ना. तर ऋतुजा आणि रेश्मा म्हणतात की चला आपण या डॉक्टरच्या घरातच हाराची तपासणी करू. तर लगेचच सिंधू म्हणते की थांबा, मी हार घेतलेला नाहीये. तेवढ्यात काकू म्हणते की माझा तुझ्यावर विश्वास नाही, कारण तुला पैशाची गरज आहे सिंधू. काकू म्हणते की बालभवनाच्या मॅनेजरकडे तुम्ही स्वतःच्या तोंडाने पैसे मागत होतात, हे मी माझ्या कानाने ऐकलंय. सिंधू म्हणते की ते मी माझ्या पगारातले पैसे मागत होते आणि मी काय करते याचा तुम्हाला तुमच्याशी काय संबंध. काकू म्हणते की तुम्ही माझ्या घरात राहतात आणि माझ्या घरात चोरी झाली तेव्हा तुम्ही बाहेरच्या आहात आणि म्हणूनच मला असं वाटतंय की हार तुम्ही चोरलाय. तेवढ्यात काकू म्हणते की ऋतुजा, रेश्मा, चला आपण यांची खोली तपासूयात. तेव्हा सिंधू म्हणते की थांबा. काकू म्हणते काय झालं, भीती वाटली की काय. तर सिंधू म्हणते की खुशाल झडती घ्या, मला नाही भीती वाटत, पण फक्त माझ्याच खोलीची झडती घेऊ नका. काकू म्हणते की जर घरातली माझी खोलीची झडती घ्यायची असेल ना, तुम्हाला घरातली प्रत्येक खोली चेक करावी लागेल. तुम्हाला मान्य आहे का, असे म्हणत आता सिंधू तडतड तिच्या रूममध्ये जाते. तर सर्वजण आता सिंधूच्या रूममध्ये जाऊ लागतात. ऋतुजा, रेश्मा पटकन आता सिंधूचे कपाट आणि कपडे सर्व वस्तू चेक करू लागतात. तर काकू ते सर्व बघत असते. राघव रत्नाकर सुद्धा तिथे आलेले असतात. तर अन्वीला मात्र घाम फुटलेला असतो. सिंधूचा प्रत्येक कपडा न कापडा कपाटातील हा ऋतुजा आता चेक करत असते आणि सर्वजण ते बघत असतात. त्यानंतर राघव काकूला म्हणतो की तुम्ही हे जे सर्व करत आहात ना, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. तेव्हा आता प्लीज हे तुम्ही थांबवा. तर सर्व चेक करून झाल्यानंतर ऋतुजा काकूला खुणावते आणि म्हणते की काहीच नाही सापडलं. तर लगेचच काकू ही कावरीबावरी होते. त्यानंतर ऋतुजा म्हणते की ही वहिनी, ही सिंधू ना, ही एक नंबरची चॅप्टर आहे, मला वाटते की तिने तो हार विकलाय काकू. तर लगेचच रेश्मा म्हणते की बरोबर आहे. सिंधू म्हणते की मी तो हार बघितलाच नाही, तेव्हा तो विकायचा काही प्रश्नच येत नाहीये. काकू म्हणते की कागं डॉक्टर, तुझ्या मुलीचं भागेल एवढी तुझी कमाई होते का. तेव्हा सिंधू म्हणते की काय झालं. सिंधू म्हणते की माझी रूम चेक करून झाली का, अजून काही राहिलं असेल तर बघून घ्या. सिंधू म्हणते की चला आता दुसरी रूम चेक करू. तर अन्वी खूप घाबरते, विचार करते की यांनी जर खरंच माझी रूम चेक केली तर, असे म्हणत आता अन्वी डोक्याला हात लावते. राघव म्हणतो की डॉक्टरांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची रूम चेक केली तर आपण सर्वांची रूमसुद्धा चेक करू शकतो. काकू म्हणते की मला वाटतंय की या डॉक्टरांनी तो हार विकलाय. सिंधू म्हणते की तो हार मी बघितला नाही, तेव्हा विकण्याचा प्रश्नच येत नाही. काकू म्हणते की तुम्ही खरं बोलताय हे कशावरून. रत्नाकर काकूला म्हणतो की बस झालं वहिनी आता. राघव म्हणतो मला सुद्धा तेच वाटतंय, डॉक्टर सिंधू कधीच खोटं बोलत नाही. राघव म्हणतो की काकू, आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. तेवढ्यात लगेच सर्वजण आता दुसऱ्या रूम चेक करण्यासाठी जातात. तर अन्वी घाबरतच सिंधूला म्हणते की सॉरी सिंधू. तर सिंधू म्हणते कशाबद्दल. तर घाबरतच अन्वी म्हणते की मी नाही सांगू शकत आणि अन्वी तिच्या रूममध्ये निघून जाते. सावी ही सिंधूकडे येते आणि म्हणते की आई, मला माहिती आहे की तू काहीही केलेलं नाहीयेस. तर विनू म्हणतो की डॉक्टर काकू, आपण तिघं मिळून त्या चोराला पकडू. तेवढ्या तिकडे सिंधू किचनमध्ये येते आणि किचनमधल्या ओट्यावरती हळद सांडलेली असते. ते बघून सिंधू विचार करते की एवढी हळद इथे कशी सांडली, आणि तो हळदीचा डबा घेत सिंधू म्हणते की या डब्यात तर हळदच नाहीये. तेवढ्यात सिंधूला त्या डब्यात हार दिसतो आणि तो हार हातात घेत सिंधू म्हणते की हा हार इथे कुणी ठेवला असेल. तर तेवढ्यात सावी आणि विनूही तिथे येतात. तर विनू म्हणतो की डॉक्टर काकू, हा हार इथे कुणी ठेवला असेल. विनू म्हणतो की डॉक्टर काकू, गोल्ड तर आपण कपाटात ठेवतो ना. इकडे आता सर्वजण हॉलमध्ये येऊन हाराची चर्चा करत असतात. ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब, त्या चोराला कधीच सोडणार नाही, एकदा फक्त तो चोर आणि तो हार भेटू द्या. तर आता ती सर्व चर्चा राघव आणि मधू ऐकत असतात. तेवढ्यात सावी आणि विनू तिथे येतात आणि म्हणतात की सगळ्यांना हॅपी दीपावली. तर राजेश्री म्हणते की हॅपी दीपावली नाही, शुभ दीपावली.
सावी म्हणते की मी तुमच्यासोबत पहिली दिवाळी करते ना तेव्हा मला ती स्पेशल करायची आहे. तर राघव हा खुश होऊन सावीकडे बघू लागतो. हा जोडतच ऋतुजा सावीला म्हणते की ये बाई अजून एक चमत्कार नको, शांत बस ना तू. विनू म्हणतो की थांब ना छोटी आजी, सावीला बोलू देत ना. तर रत्नाकर म्हणतो सावी काय ठरवलंयस तू मग? दिवाळी स्पेशल करण्यासाठी नक्की काय करायचंय सावी, असे रत्नाकर सावीला बोलतो. तेव्हा सावी म्हणते की आपल्याला एक गेम खेळायचा आहे. तर ऋतुराज म्हणतो की मला इंटरेस्ट नाहीये, मला नाही खेळायचा. तर रिषभ हा ऋतुराजला समजावू लागतो. तर रत्नाकर म्हणतो की अरे ऋतुराज, आपणही एकदा या दिवाळीला लहान होऊयात ना. तर ते बोलणे ऐकून इकडे राजश्री विचार करते की खरंच ही सिंधूची मुलगी शोभते. सिंधू सुद्धा असे नवीन नवीन खेळ शोधून काढायची आणि मग राघव सिंधू एकत्र यायची. विनू म्हणतो की हा गेम बाबा सावीने बनवलाय बरं का. तर काकू म्हणते की आम्हाला खेळायचा नाहीये. तर ऋतुजा आणि रेश्मा ते सुद्धा आम्हाला हा गेम खेळायचा नसल्याचे सांगतात. विनू म्हणतो की मोठी आजी माझ्यासाठी खेळ आणि थांब ना प्लीज. तेव्हा राघव सुद्धा काकूला विनवण्या करू लागतो. अन्वी म्हणते की सावी खरंच इंटरेस्टिंग गेम आहे, तू हा गेम कसा खेळायचा तू सगळ्यांना एक्सप्लेन करून दाखव ना. सावी आणि विनू म्हणतात की त्यासाठी आम्हाला फिंगरचे प्रिंट्स हवे आहेत. तर रेश्मा म्हणते की मी आजच मॅनिक्युअर केलंय, तेव्हा माझे नख खराब होतील ना. मधू म्हणते की काकू रेश्मा प्लीज लहान मुलांचं मन मोडू नका. त्यानंतर विनू आणि सावी हे सर्वांच्या नावाचे पेपर्स घेऊन तिथे येतात आणि ते सर्व पेपर्स टेबलवर ठेवतात. तर तेवढ्यात काकू ही सिंधूकडे बघत म्हणते की ही खेळणार नाही बरं का. तर सिंधू म्हणते की फॅमिली गेम आहे ना तेव्हा मी खेळणारच नाही. काकू म्हणते की डॉक्टर तुझ्याकडे आज संध्याकाळपर्यंत वेळ आहे बरं का. तर सिंधू म्हणते आहे माझ्या लक्षात. तर रत्नाकर म्हणतो की चला आपण खेळायला सुरुवात करूयात. तर आता त्या गेममध्ये इकडे सावी आणि विनूने निळीचे पाणी आणलेले असते आणि ते एका ताटात ठेवत सर्वजण त्यामध्ये हात बुडवतात आणि त्या पेपर्सवर हाताचे ठसे घेतात. एका पाठोपाठ एक जण येऊन मधू, काकू, ऋतुजा, रेश्मा, ऋतुराज सर्वजण त्या पेपर्सवर आता निळीच्या हाताचे ठसे देतात. शेवटी अन्वी तिच्या हाताचे ठसे देऊन सर्वजण तेथून निघून जातात. तर विनू आणि सावी सर्व ते पेपर्स जमा करतात. तर आता सिंधू ते सर्व पेपर्स घेऊन त्यावरती ती हाताच्या बोटाचे ठसे बघू लागते. पण फक्त अन्वीच्या अंगठ्याचे दोन्हीही ठसे अन्वीने उमटवलेले नसतात आणि ते निळीमध्ये बुडवलेली नसतात. तेव्हा आता अखेर अन्वी ही चोर असल्याचे सिंधूच्या समोर आलेले असते. त्या हाताच्या ठशामधून टोटल अंगठ्याचे दोन्हीही ठसे अन्वीने गायब केलेले असतात. ते सर्व बघून सिंधू विचार करते की याचा अर्थ हा हार अन्वीने चोरलाय. तर आणि तो निळा रंग आता हळदीच्या रंगामध्ये मिक्स होऊन त्याचा हिरवा कलर आलेला असतो. कारण ज्या वेळेस अन्वीचे हात हळदीचे असतात त्याच हाताने अन्वीने आता निळीमध्ये ते निळ्या कलरमध्ये हात बुडवताच तो कलर आता हिरवा झालेला असतो आणि अन्वीनेच हार चोरल्याचे आता सिंधूसमोर सिद्ध झालेले असते. तर सिंधू विचार करते की पण अन्वीला हार चोरायची काय गरज होती. त्यानंतर आता संध्याकाळी रत्नपारख्यांच्या घरासमोर आकाशकंदील लावण्याची वेळ येते आणि सर्वजण आता तिथे आज जमलेले असतात. तर सिंधू स्टूलवर उभा राहत आकाशकंदील लावू लागते. त्याच वेळेस सिंधूचा पाय सटकतो. तर पडत असलेल्या सिंधूला राघव हा त्याच्या मिठीत झेलतो आणि आता सर्वांच्या समोर सिंधू ही राघवच्या मिठीत आलेली असते. तर राणीचा मोठा जळफळाट झालेला असतो. ते बघून आता काकू, ऋतुजा सर्वजण अवाक झालेले असतात. तेवढ्यात इन्स्पेक्टर हे रत्नपारख्यांच्या घरी येतात आणि राघवला म्हणतात की तुमच्या घरी चोरी झाली याचा आम्हाला फोन आला होता. तर लगेचच बोट करत काकू म्हणते की चोरी यांनी केली, डॉक्टर सिंधू सावंत यांनी. तर सर्वजण हे सिंधूकडे बघतात. तेव्हा इन्स्पेक्टर सिंधूला म्हणतात की तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. तर लगेचच सिंधू ही पोलीस इन्स्पेक्टरसोबत पोलीस स्टेशनमध्ये जाऊ लागते. तर आता राघव हा सिंधूला कसे सोडून आणतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.